हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा मॉर्निंग व्लॉग शूट करत आहे मी. तरी 7 वाजता मी शूट चालू केला होता. आणि माझे फक्त रुटीनचे व्लॉगच असतात आणि रेसिपी काही नवीन केलेलं. आजचं मेन आहे की चिनी मातीची भरणीच फुटली, त्याचं झाकण, आणि ते फुटलं रात्री. आणि मी रात्रीच म्हणजे व्हॉईस टाकत असते, तर मी पहिलेच सांगून देत आहे. आणि बघू शकता तुम्ही, सकाळचा मॉर्निंगचा वेळ होता आणि खूप वातावरण थंड असल्यामुळे थोडंसं मी रांगभांग म्हणतात ते केलं, कारण गरमाट असते त्यांनी. आणि मग आज नाश्ता स्किप नव्हता केला, नाश्ता केला होता, पण नाश्ता आज केलॉग्स असं काहीच होतं सिम्पल, म्हणून मी ते काही दाखवलंच नाही. आणि त्याची रेसिपी पण नसते, इन्स्टंट असते. दूध गरम करा आणि डब्यातलं काढून घ्या. आणि त्याच्यानंतर स्वयंपाकात आज असं विशेष काही नव्हतं. गवारची भाजी आणि पोळी, वरण, आणि वेळेवर मी बनवली मूगची उसळ. बघू शकता तुम्हीच, एवढं सगळं झाल्यावर उसळ बनवली. आणि मग उसळ सुक्की बनवायची होती, म्हणजे पाणी नव्हतं टाकायचं, थोडंसं पाणी शिजू दिली. असा होता आमचा दुपारचा लंच. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण क्लीन केलं. लाईन पण नव्हती तर काही काम पण नव्हते सुचून राहिले, म्हणून मग मी इथे थोडंसं भुलाई क्लिनिंग, म्हणजे थोडीशी फिनिशिंग असते ती करत होती. आणि आम्ही घेतला मधात मग एक ब्रेक. थोडासा व्ह्यू दाखवला तुम्हाला, किती सुंदर होता बघू शकता. आणि याच्याहून पण चांगला व्ह्यू दुपारी झाला होता, मी त्याची फोटो व्हिडिओमध्ये टाकली आहे, बघू शकता. आणि थोडंसं मी इथे मग थोडे कामं केली माझे, म्हणजे असे प्लॅस्टरचे कामं असतात ते, कारण कोजागिरी पण जवळच आहे. तर ते सगळं आवरून झाल्यावर आम्ही थोडा अजून एक ब्रेक घेतला, कारण हे सगळं उचलून ठेवायला अर्धा तास लागतो. आणि मग आम्ही थोडंसं बाकीचे काम केले. आणि बघू शकता तुम्ही, आता 2:45 वाजले. आम्ही 4:45 वाजता एकदम कामाला सुरुवात केली. बघू शकता पूर्ण घरमध्ये पसारा होता. आणि हा होता दुपारचा व्ह्यू. आणि खूप सुंदर वातावरण होतं, आणि खूप दिवसानंतर ऊन पण पडलं, बघू शकता. आणि याच्याहून चांगलं बघू शकता, मी एक फोटो क्लिक केली आहे इथे, त्याच्यात तो खूपच सुंदर व्ह्यू होता, बघू शकता. 2 मिनटासाठी सुद्धा पण खूप सुंदर वाटत होतं, म्हणून मी एक फोटो क्लिक केली. आणि मग मी घरात आल्यावर त्यांची TV चालू करून दिली. आणि मग केली बाकीचे संध्याकाळचे काम. आणि तुम्ही बघू शकता किती जास्त पसारा होता. आणि पूर्ण चिवर करेपर्यंत मला कमीत कमी 5:45 वाजले होते. आणि असा पूर्ण क्लीन केला. आणि मग सगळे घरात काजळीचे डाग होते, आणि मग फरशी पुसून घेतली. आणि बघू शकता तुम्ही, वातावरण, हवा पण थोडीफार सुटत होती. आणि सगळं क्लीन झाल्यावर मी सगळे कामं आटपून घेतली. आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी मी लवकरच केली, असं म्हणजे मी तर बरोबर केली, पण तरी मी खूप लवकर स्वयंपाकाची तयारी केली होती. जशी आजच्या स्वयंपाकात होती उडदाची भाकर, ठेचा आणि साबुदाण्याची उसळ, आणि बस एवढंच होतं. आणि उसळ सिम्पलच केली होती, आणि ठेचा पण असं काही नाही, बस हिरव्या मिरची, लसण, आणि त्याच्यात थोडेसे शेंगदाणे. आणि असा होता आमचा आजचा डिनर. आणि तुम्ही बघू शकता, मग पूर्ण किचन क्लीन केलं. आणि मग मी थोडंसं बाहेर येऊन पाहिलं की खूप जास्त आवाज येत होती, कशाची आहे, पण ते गरब्याची प्रॅक्टिसचे आवाज होती. आणि बघू शकता, ही भरणी मी हातात पकडली, किती व्यवस्थित नेत होती, कारण ही माझी खूप आवडती भरणी आहे. मी काही वर्ष अगोदर जत्रेतून घेतली होती दिवाळीच्या, आणि त्याचं झाकण आज फुटून गेलं, तर पूर्ण भरणीच वाया गेली. एक भरणी अजून आहे अशीच, त्याच्यात मी दही ठेवत असते, आणि एक अशी त्याच्यात चॉकलेट असतात विपच्या. तर खूपच जास्त माझं मन दुखत होतं, पण ठीक आहे, भेटून जाते अशीच भरणी भेटून जाते. आणि दिवाळीची जत्रा येतच आता. तर चला, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच पहा आणि लाईक करा.